तर न्यूझीलंड अजून सुद्धा मित्रांनो एक त्यांच्या स्क्वॉडमध्ये बॅलन्स शोधण्याचा किंवा जे विनिंग कॉम्बिनेशन शोधण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. 10 दिवसा वर्ल्ड कप आहे, अजून सुद्धा ते एक प्रकारे विनिंग कॉम्बिनेशन शोधण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही या इंडिया आणि न्यूझीलंडच्या सिरीजमध्ये बघितलं असेल तर खूप चेंजेस करत आली न्यूझीलंड. पहिल्या मॅचपासून बघितलं असेल तुम्ही, मॅट हॅन्ड्री पहिल्या मॅचमध्ये नव्हता, देन मॅट हॅन्ड्रीला सेकंड मॅचमध्ये आणलं, देन कायले जेमिसनला ड्रॉप केलं. तर खूप सारे चेंजेस करत आली मित्रांनो. तर आता तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या T20 या मॅचसाठी मित्रांनो त्यांनी जिमी निशम आणि लॉकी फर्ग्युसनला बोलवलेले मित्रांनो. एकदम जबरदस्त दोन्ही प्लेयर आहेत, बट त्याच्या जागी त्यांनी ड्रॉप केलेले मित्रांनो. टीम रॉबिन्सन तुम्हाला माहीत असेल तर ओपनिंग करताना दिसला होता. टीम रॉबिन्सन आणि क्रिस क्लार्कला ड्रॉप केले त्यांच्या स्क्वॉडमधून. तर या दोघांना बोलवले मित्रांनो. तर अजूनसुद्धा न्यूझीलंड एक प्रकारे त्यांचं विनिंग कॉम्बिनेशन शोधण्याचा प्रयत्न करते. तर या चौथ्या T20 यासाठी जी आज होणार आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला जिमी निशम खेळताना दिसू शकतो मित्रांनो डॅरेन मिचेलच्या जागेवर. डॅरेन मिचेल अनडाऊटली एक जबरदस्त प्लेअर आहे मित्रांनो, बट T20 आयमध्ये महाग येऊन बॅटिंग करणं लोअर ऑर्डरमध्ये खूप अवघड आहे मित्रांनो. तर डॅरेन मिचेल आतापर्यंत तुम्हाला त्याचं जास्त चांगलं काम करताना दिसलं नाही. तर डेफिनेटली तिथं जिमी निशम ऑलराऊंडरची जागा घेणार आहे. डॅरेन मिचेलसुद्धा ऑलराऊंडर आहे आणि जिमी निशमसुद्धा ऑलराऊंडर आहे. जिमी निशम एकदम जबरदस्त पॉवर हिटरसुद्धा आहे मित्रांनो लोअर ऑर्डरमध्ये. तर जिमी निशम तिथं खेळताना दिसू शकतो मित्रांनो. तिथं लॉकी फर्ग्युसन मित्रांनो जॅकॉब डेफीच्या जागी खेळताना दिसू शकतो. हो, जॅकॉब डेफीला सुद्धा तुम्ही एक ट्राय करू शकता मित्रांनो. ऑलरेडी सिरीज हरलेली आहे चौथ्या आणि 5व्या T20 यासाठी. लॉकी फर्ग्युसनला घेऊन एक एक्सपिरियन्स प्लेअर आहे. तुम्ही मॅट हॅन्ड्री किंवा कायले जेमिसनला ड्रॉप नका करू मित्रांनो, कारण एक्सपिरियन्स घेऊन या स्क्वॉडमध्ये कायले जेमिसन असेल तिथे एक्सपिरियन्स प्लेअर आहे, मॅट हॅन्ड्री आहे आणि तुमच्याकडं लॉकी फर्ग्युसन. तिने एक्सपिरियन्स प्लेअर आहेत मित्रांनो. त्याच्याबरोबर तुम्ही जाऊ शकता. जिमी निशमसुद्धा एक्सपिरियन्स प्लेअर आहे. सो आतापर्यंत जे त्यांनी यंग टॅलेंट टीममध्ये ठेवलं होतं तर त्यांना रिप्लेस केले मित्रांनो एक्सपिरियन्स प्लेअरकडून. तर बघायला मजा येईल मित्रांनो ही चौथी T20 आहे कशी होणार आहे. मला वाटतं ही T20 एकदम जबरदस्त होईल मित्रांनो. आणि